बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुलींचा जन्मदर कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे आरोग्य विभागाने आता वेगवेगळ्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे। 1000 मुलांमागे 861 मुलींचा जन्मदर असल्याचं समोर आलंय। त्यामुळे बीड जिल्ह्यात असलेल्या 218 सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे आदेश देखील बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक सतीश कुमार साळुंखे यांनी दिले आहेत। त्याचबरोबर गर्भलिंग निदान चाचणी करणे आणि ज्या ठिकाणी सोनोग्राफी चालकाकडे परवाना नाही अशा ठिकाणी देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वप्रथम जे काही सेंटर आहेत आमच्याकडे त्या सेंटर ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांची तपासणी केली जाईल। या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये असे कुठले सोनोग्राफी सेंटर आहेत की ज्यांच्या मार्फत सोनोग्राफी केल्या जाते, आम्ही त्या सर्व सेंटरची तपासणी करू आणि त्यांचे परवाने आणि त्यांच्या काही नोंदी त्या सर्व आम्ही चेक करू आणि त्यांच्या नोंदणीवरून आमच्या लक्षात येऊन जाते की हे अधिकृत आहे की अनधिकृत आहे। जर सपोज त्यांच्याकडे परवाने विना परवान्याचे करत असतील त्याच्यावर आम्ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार योग्य कारवाई करू। सर, महत्त्वाचा विषय म्हणजे बीड जिल्ह्यात जर सोनोग्राफी झाली तर बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन काही नागरिक सोनोग्राफी करत असल्याची चर्चा देखील आहे, काय सांगता? त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही एक मोहीम राबवलेली आहे की जे गरोदर माता आहे त्याची नोंदणी पहिला ट्रायमेस्टर झाल्यानंतर आणि तिच्या अगोदरचं जे अपत्य स्त्री आहे की पुरुष याचा आहे त्या अनुषंगाने आम्ही ते ट्रॅकिंग करणार आहोत। आणि ह्या मध्ये जर असं काही आढळून आलं की दुसरीकडे समजा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन समजा सोनोग्राफी करत आहे आणि नंतर मग MCP करत आहे तर आम्ही त्यांचं ट्रॅकिंग करू। जरी दुसऱ्या जिल्ह्यातलं असेल तरी सुद्धा तिथले जे काही शासकीय यंत्रणा आहे आम्ही त्यांना इन्व्हॉल्व करू आणि खरोखर याच्यामध्ये जर ते दोषी आढळत असेल तर आम्ही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन कारवाई करणार।